नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जी चर्चा करतोय आणि सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे की आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे आणि आंदोलन का गरजेचं आहे. तर युवा विद्यार्थी असोसिएशन प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक विभागात जी कार्यरत आहे त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्हा परिषद जी की अमरावती अहिल्यानगरच्या धर्तीवर रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असून सुद्धा ती पवित्र पोर्टलला येण्यात महाभयंकर अडचण आणि महाभयंकर समस्या निर्माण झाली आहे. त्याचं कारणही मुख्यतः तसंच आहे. मुळात तिथे पदे 600 उपलब्ध आहेत. रिक्त पदांचा 600चा आकडा रिक्त असताना अद्यापपर्यंत 1.5 महिन्याचा कालावधी आता होतोय जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलचा टॅब उपलब्ध होऊन, परंतु अद्यापही त्यावरती कार्यवाही नाही झाली. तर याचं नेमकं मुख्य कारण काय, तर ते समजून घेऊया. तिथे मुळात 600 रिक्त पदे आहेत आणि त्यातील मुळात त्या 600 रिक्त पदांचा पूर्वीचा नेमणूक दिलेला बिंदू ह्याचेच तपशील नाही आहेत शिक्षण विभागाकडे. ही सगळ्यात मोठा पहिला समस्या निर्माण झाली आहे. आणि त्यानंतर दुसरी बाब, ते कुठल्या व्हीजे, SC, ST, NT कुठल्या कॅटेगरीतून लागले हे कुणालाही माहीत नाही. तर अशा स्थितीत मावक याची रिक्स घ्यायला तयार नाही आहे. आणि दुसरी बाब, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे 2022च्या टेटवरती झालेली 2024 मधील पदभरती, त्यावेळी इथल्या स्वतः सीओनी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः कंडिशनल लेवलवर अटी शर्तीवर आणि स्वतः कमिटमेंट करून 2025 ऑक्टोबरपर्यंत रोस्टर कंप्लीट करण्यासाठी बिंदू नामावली तुमच्याकडील पूर्ण अद्ययावत आणि पूर्वीचा नेमणूक दिलेला बिंदू ह्याची माहिती रोस्टर अर्थातच मावककडे देण्याची कमिटमेंटच्या अटी शर्तींवर आपल्या यवतमाळ जिल्हा परिषदेला 368 पदे उपलब्ध करून आणली होती. त्यावेळी ती देण्यात आली होती. परंतु 2025 ऑक्टोबरमध्ये सर्व 600 पदांचा जो बिंदूचा घोळ आहे तो घोळ पूर्णत्वास प्रक्रिया करण्यासाठी आणि रोस्टर याच्यावरती कंप्लीट करण्यासाठी जे मावकला यांनी कमिटमेंट केली होती ती शिक्षण अधिकारी कमिटमेंट पूर्णत्वास नेऊ शकले नाही. मग त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली आहे, यावेळी कुठल्याही अटी शर्तीवर कुठल्याही कंडिशनल लेवलला आता मावक ते रोस्टर कंप्लीट करून देण्यास नकार देत आहे. तर अशा स्थितीत इथे मंत्रालय स्तरावरतील मुदतवाढ, मंत्रालय स्तरावरील आंदोलन ही बाब पुढची राहिली. परंतु आत्ता वेळ आली आहे स्थानिक जिल्हा परिषदेला, यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याची. पदे लक्षणीय प्रमाणात रिक्त आहेत, परंतु शिक्षण अधिकाऱ्यांची जर ही परिस्थिती असेल काम करण्याची आणि त्यांच्याकडे डाटा उपलब्ध नसेल तर अगदी विदारक परिस्थिती आहे. आणि अशा स्थितीत त्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, महसूल मंत्री आपले संजयजी राठोड साहेब, सोबतच तिथले शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्याकडे आपण विनंती केली आहे. त्यांनी इथे लक्ष घातले. पॉलिटिकल प्रेशर लवकरच मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून हा विषय मुख्यतः सचिव, शिक्षण मंत्री आणि शिक्षण राज्यमंत्री जे की विदर्भाचेच आहेत डॉक्टर पंकजी भोयर साहेब यांच्या निदर्शनास आणून देऊन यावरती लवकर काम होणे महत्त्वपूर्ण आहे. सोबतच यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आस्थापनेसमोर आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे. ह्या बाबी जेवढ्या ऐकायला भयानक आहेत त्यापेक्षा प्रत्यक्ष ह्यापेक्षाही खूपरित्या आक्रमक आहेत आणि विदारक आहेत. एवढी 600 पदे उपलब्ध असताना, लाखो अभियोगिताधारक गुणवत्तापूर्ण उत्तीर्ण असताना, राज्यामध्ये हजारो शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना आणि लाखो विद्यार्थी शिक्षकाविना शाळेत जात असताना, हे सगळी परिस्थिती एकंदरीत बघितली असता प्रशासन कुठल्या पद्धतीने काम करतंय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर ह्या पद्धतीने आपल्या तब्बल 35 अभियोगिताधारक बांधवांनी यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा केला आहे. यामध्ये यश इंगळे सर असतील, धनंजय विठोळे सर असतील, गौरीनंदन कनाके सर असतील, धनंजय विठोळे, जनार्दन गरड, परमेश्वर राठोड सर असतील, आकाश जाधव सर असतील, साक्षी किशोर राठोड मॅडम असतील, यज्ञेश भगवंतराव कदम सर असतील, ज्ञानेश्वर चंदनशिवे असतील, अश्विनी चंदनशिवे मॅडम असतील, मोहिनी बेदरकर मॅडम असतील, सानिया शहा मॅडम असतील, सुमित गिरी सर असतील, प्रसन्नजित मनोहर सर असतील, गोविंद ध्रुव सर असतील, नितीन आलोने सर असतील, गणेश पवार सर असतील, अविनाश राठोड सर असतील, प्रवीण पवार
त्यानंतर नामदेव मजलकर सर असतील, मुसब्बीर सय्यद असतील, चैताली चिरडे मॅडम, निखित कुरेशी या सर्व बांधव हे काल उपस्थित होते. यासोबतच पुढील रणनीतीमध्ये वाशिम, नांदेड, यवतमाळ, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यातील सर्व अभियोग्यताधारकांना एकत्रित येऊन एवढ्या 600 पदांसाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर कालमर्यादित पूर्ण झाली तरच ही पदे पवित्र पोर्टलला अंतिम क्षणी येऊ शकतील. अन्यथा राजकीय प्रशासकीय दबावापोटी ही कार्यवाही होईलही. मूळबिंदूचा शोध घेणे सुरू आहे. तो मूळबिंदू शोधल्यासुद्धा जाईल, परंतु पवित्र पोर्टलच्या जाहिरातीच्या टॅबची वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला रिक्त पदे असून सुद्धा प्रत्यक्ष जाहिरातीद्वारे पवित्र पोर्टलला येणार आहे. त्यामुळं यावरती स्थानिक आणि राज्य पातळीवरती आंदोलनासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती आणि सर्वांचा प्रतिसाद महत्त्वपूर्ण आहे. या विषय इथेच थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच. अहिल्यानगरच्या रिक्त पदांचा खाजगी शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषद असेल व इतर विभाग असतील तिथला झालेला पाठपुरावा युवा विद्यार्थी असोसिएशनचा.